श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत सत्साराम महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की की जय. गुरुनाथ महाराज की जय. जातो न येती वाटा काय निरवितो करंटा कैसा झाला से बेशरम लाज नाही न म्हणे राम. पाहे वैर्याकडे डोळे वासनिया रडी बांधुनिया यमा हाती दिला नाही त्याची खंती नाही या पिका मैसे जाणतो धम अजून तरी मुकाकारे झालाशी म्हणे तुका. देवाधिदेवा जगत्रय जीवा परीयशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय श्री प्रेम काही कळा. ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझी रसना हरिगुण वर्णवी हरिगुण विशाल पावना वदवी तो कृपा करुणा. मी मूढमती दीना मनवोनी किंव बाकी तसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णीन मी जाण एका वंदी तसे शरणा सद्गुरूंचे 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 आदरे. दत्तात्रेय हरिकृष्ण उन्मत्तानंददायक दिगंबरो मुनिर्बालक्ष ज्ञान अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात तया ठविता महापुण्यरसी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा. जातो न येती वाटा काय निरवितो करंटा कैसा झाला शे बेशरम लाज नाही न म्हणे राम. नामस्मरण न करणाऱ्याला महाराज बोलतात. हा. ज्याच्या मुखामध्ये राम नाही त्याच्या करता ये सगळं. कोणाला कसे बोलतील महाराज नाही. हा. आणि बोलण्याचा उद्देश असा आहे तर त्याला राग येऊन त्यानं नामस्मरण करावा. हा. कोणाचं हे नाही करायचं महाराजांना कोणाचं कल्याण व्हावं हाच उद्देश असतो साधूचा. हा. साधूचं वर्णन करताना माऊलीनं केलंय. जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली. दोघांना एकच सावली. हा.
हा महात्मा बोलन कसं आपल्याला. हम्म. आपण अपारिक हे नाही ते अपपर भाव नाही साधू त्या ठिकाणी. हम्म. काही पोराला मारीत. का मारीती? शाळेत जावं म्हणून मारीती ना. हा. कोणी एखादा मरायला टेकलेला मनुष्य आपल्या घरादाराची मालमत्तेची व्यवस्था करतो. शेवटच्या टप्प्यात आहे. हम्म. मग तो बाकीची व्यवस्था करतो ना सगळी. हा. बायकोला सांगतो की तू अमुक घे, भावाला सांगतो की तू अमुक घे, आप्ताला सांगतो की तुम्ही अमुक घ्या, हम्म. पोरांना सांगतो तुम्ही अमुक घ्या. नियोजन कसं भारी करतो. हम्म. स्वतःच्या नियोजनाचं काय. हा. हा किती व्यवस्थित विनियोग करतो पहा. काय आहे आश्चर्य. जिकडून आपले परत येणे कधी होणार नाही अशा मृत्यूच्या वाटेला जात असतानाही मागच्या वस्तूच्या व्यवस्थेची किती करंट काळजी घेत. बरी एकदा गेल्यावर काय परत यायचं काम आहे का. नाही ना. नावकरी म्हणून आला तर आहे हो. नाही का. हा. राहिली पण मग माणूस म्हणून नाही ना यायचा. हम्म. लगेच नावकरी कसं काय येतो हे काय कळत नाही. नाही का. कोटी कोटी एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे मनुष्य जन्माचा वार. मग नोकरी लगेच कसं काय आला वर्षामध्ये काय माहिती. तीव्र वासना असली पाहिजे लई. हम्म. कोणत्या कोण रूपानं येतो नोकरीचा आला असं पाहिजे काय नाही. त्या रूपानं आपलं तात्पर्य असं आहे मरायला टेकलेला माणूस सगळी मृत्यूपत्र करतो. ही व्यवस्था सगळी लाईत पण आपली व्यवस्था काही लाईत नाही. सगळ्यांचं काळजी करतो. पण ज्या मृत्यूनंतर जिकडून आपले परत येणे कधीच होणार नाही. बहुत जन गेले नाही आले मागोती. आलं का सांगायला कोणी. नाही ना. संत आले बघ एवढे. हा. संत येतेच बाकी. अशा मृत्यूच्या वाटेला जात असताही मागच्या चीजवस्तूंच्या व्यवस्थेची किती करंट काळजी घेतो. त्या संसाराची किती काळजी करतो नाही का. शेवटच्या टप्प्यात आहे मृत्यूची घटका मोजितोय. पण राम राम कुठं म्हणतोय. नाही ना. राम राम म्हणत नाही म्हणून महाराज त्याला करंट म्हणतात. बाकी काय काय बाजूला काय कोणाचं हे नाही का. रावत नाही एवढंच आहे. अरे रावत नाही आईचं अंतकरण आहे ना. करुणेची उपाधी घेऊन आला साधू. ते मोबाईलवर आता आकडे पडतात सेकंदाचे आकडे कसे पडतात. पाटा 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 तेव्हा मग हे नसले पाहिले तर ते सिग्नलला आकडे पडते पहा. मोठे आकडे सिग्नलला गाडी थांबल्यावर. थोडा ये भाऊ तर ये लगेच 1 2 3 4 लगेच 7. पुन्हा 1 2 3 4 7 सेकंद कसे पडते. त्याचा जर बायको विचार केला तर आपलं आयुष्य कसं असं कमी 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 होत चाललंय. आकडे पडते म्हणजे आपले तेवढं बॅलन्स कमी होतोय. झोपेत किती पळत आहे ते घड्याळ सारखं चालूच आहे ना. दिवसभरही पळत आहे तेवढं आयुष्य कमी होत आहे ना आपलं. पण लक्ष कोणाचं नाही त्याच्याकडनं. म्हणून वैराग्य नाही.
हा किती बेशरम झाला, या मूर्खाला बिलकुल लज्जा नसल्यामुळे हा राम म्हणत नाही. त्याला मूर्ख म्हणलंय, बेशरम म्हणलंय, करंटा म्हणलंय, बिनलाजा म्हणलंय. हॅलो. हा बोला बोला बोला. आवाज येत नसेल तर कट करून लावा. हा किती बेशरम झालाय. या मूर्खाला बिलकुल लज्जा नसल्यामुळे हा राम म्हणत नाही. जर भगवंताचं नामस्मरण नाही केलं तर मग अधोगती ठरलेलीच आहे, नाही का. हा. हे नामस्मरण येत नाही तर अवघड साधना केव्हा करीन. एवढं सोपं भगवंताचं राम राम स्मराधी. काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तनमन ध्यान द्याला निया नीट, जरी करणे असेल गोड शेवट, राम राम स्मराधी. सगळे संत दया परमार्थाची चाड, तेने सांडावे लिगा, धरुणी भजनाची चाड, नित्य नेम आदरे, सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम भोगी, हा मोक्ष येईल सुखी, नाम स्मरतात रे, सांडी मांडी परते टाकी. सगळे संत आपल्याला जाग करतात. लाज नसल्यामुळे राम म्हणत नाही. आपल्या वैऱ्याकडे रागाने डोळे वटारून पाहतो व रडतोही. या सर्व श्री पुत्र आप्तवर्गाने यमाच्या हाती त्याला बांधून दिला. त्याचा याला काही खेद आहे नाही. बांधून आधी ती यमाच्या हाती. तिथे गेलो का पूजा करते का मग? नाही नाही ना. मारुती इकडं आयुष्य घातलं मातीमध्ये. हेच काही करून घेतला नाही, काही पुण्य नाही, काही नाही. मग तिथे गेल्यावर बटन दाबलं का सगळं येतंय पुढं. मग भगवंत म्हणतो तुला मनुष्य शरीर दिलं, देवी दिला, देव भजना गोमटा. सांगतो काय काय केलं, किती पुण्य केलं, किती नामस्मरण केलं, किती परोपकार केला, किती सेवा केली. काय सांगन तो आता? काहीच नाही. पैसा कमावला एवढं सांगन भाऊ. आयुष्यभर पैशाच्या मागे पळालो, मोठ्यापणाच्या मागे पळालो, कीर्तीच्या मागे पळालो, नाही का. पण जे खरं धनी ते काय कमावलं नाही. मग मारीती, झोडीती, तोडीती, निष्ठूर. त्याला काय घे नाही मग. कारण तो एवढं कमावलं पण संघ आणलं का काही? नाही ना. संघ काय आणलं ते सांग म्हणतील, नाही का. संघ तर येण्याचा येत नाही आपल्याला. इथं आहे तर उपयोग आहे त्याचा. पण जे संघ नेता येत ते धनी परमार्थ माधव. ते का केलं नाही तुकाराम महाराज म्हणते तो बाबा. यमाच्या हातात बांधून दिला. नामस्मरण, दान, धर्म याच्याशी माझे काही काम नाही असे तो आदम समज. काय लोकांना देऊन तरी काय फायदा आहे आपला, नाही का. साधू संत सांगते ना तरी काय काम आहे म्हणतो. त्यांचा धंदा आहे, नाही का. कोणा पाहिलाय स्वर्ग, कोणा पाहिलाय मोक्ष, कोणा पाहिलाय कैलास, नाही का. मेलं म्हणजे गेलं.
खावा पिवा लेवा मजा करावा. ते त्याला संत मान्य नाही, शास्त्र मान्य नाही, त्याच्यामुळे तो एवढं बोलले महाराज. अधम, आता अधम एक नाव दिलंय त्याला. तुकाराम महाराज म्हणतात, असे तुझे सर्व आयुष्य गेले तरी अजून हरिनाम घेण्याविषयी तू मुका कसा आहेस. आता नाथ महाराज म्हणले ना, मुका झालो वाचा गेली, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठण, गर्भी बैरा झालो त्या गुणे. मुका झालो, बैरा झालो. कशामुळं? नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडली, पितृ वचनाशी पाठ दिसली, तीर्थे वृत्ती असून त्यागी, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नर देता, एका जनार्दनी स्मरणाता. तुकाराम महाराज म्हणतात, असे तुझे सर्व आयुष्य गेले तरी अजून हरिनाम घेण्याविषयी तू मुका कसा आहे. होते का आपल्यालाच म्हणते नाही का. अरे आता जाऊ दे, इथून माग जे झालं ते गंगेला मिळालं, पण इथून तरी पुढं म्हण, देवाचं नाव घे, करा हरिभक्ती, परलोका येईल कामा, सोडविन यमा पासून या. त्यानं पुण्य करेले, दान धर्म करेले, परोपकार करेले, देवाची सेवा करेले, त्याला काही त्रास नाही तिथं. त्याला तिथं फार चांगली जागा मिळत. म्हणून वाटा घी लवकरी मागे अंतरशी दुरी, केली बरोबरी सार नीती आणि गायशी भांबावली किती, काय जाणो नेनो किती, समय नेन ती माथा भार वाहून, नाही सरले तोरी धाव घे वेग करी, घेतले पदरी फावले त्या. पटलंडी म्हणे तुका एक नसावे धका, तरीच्या सुखा मग कैसा पावशील. अरे परमार्थाचा वाटा लवकर घे, नाहीतर दूर अंतरला जाशील. बाकीचं कसं वाटून घेतो सगळं नाही का. मला हिसाब पाहिजे म्हणले, आई बाप वाटून घेते तर बाकीचं काय. महाराज म्हणले तू वाटा घे पण परमार्थाचा घे नाही का, नाहीतर दूर अंतरला जाशील. कितीही खटाटोप केली तरी सार दुसरेच घेऊन जात आहे नाही का. देवाला सार कळत नाही, असार कळत नाही, विवेक नाही त्याच्या ठिकाणी. सरासर विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची. अशी कित्येक भ्रमामध्ये पडली ते कळत नाही. फुकट प्रपंच भार मात्र मस्तकावर वाहतात आणि प्रसंग जाणत नाही. आणि हे कसे वेळीच सावध झालं तर. आता जे तरुणपणी परमार्थाला लागले ते पुण्यवान समजायचे, पण निदान काही झटका बसला, काही प्रसंग आल्यावर तरी माणसानं सावध व्हावं. काही आघात आला जीवनामध्ये, काही संकट आलं, काही कारण नसताना दुःख झालं, विनाकारण आघात आहे ना.
हा जीवनामध्ये आघात ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस वैराग्य झालं पाहिजे. तो देवाचा प्रसाद समजून भगवंताचं चिंतन करावं. कारण वैराग्याशिवाय याची आसक्ती सुटत नाही. हम्म याचा लोभ कुठं सुटतो आपल्याला. हा आणि बोलवणं झाल्यावर तर मग सोडावंच लागेल ना. हम्म फुकट प्रपंच भार मात्र मस्तकावर वाहतात आणि प्रसंग जाणत नाही. जोपर्यंत आयुष्य सरले नाही तोपर्यंत त्वरेने धाव घे. आयुष्य शिल्लक आहे तवर. हा जे पदरात घेतले आहे त्याचा जेव्हा उपयोग होईल तेव्हा ती आपली होईल. नाही का? हम्म त्याकरता किती संतांनी अभंग केले. नाही का? उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. काही ठिकाणी आपल्याला बोलले, फटकारलं, ज्या योगाना जीव सावध होई बापा काळ लागला मापा. मग होतात सावध काही काही नाही का. हम्म झाले ना काही सावध म्हणजे ते संतांनी दौंडी दिल्याचा फायदा झाला. हा तुकाराम महाराज म्हणतात अरे फटलंडी नीचा तुला परमार्थाचा एकही धक्का सहन होत नाही. असे जर आहे तर तू ह्या परमार्थ सुखाला कसा प्राप्त होशील. आता लईच बोलतात महाराज. हम्म तो जर काही केलं नाही तर तुला ते परमार्थाचं सुख कसं कळल. हम्म त्याला असं वाटतं हे सुख संसारात जे सुख भेटत ना हा याच्यापेक्षा वेगळं काय असेल बाबा. देव देव म्हणजे तरी काय वेगळं असेल बा. येतेच लोक इंटून बाकी काय नाही का. हम्म यांच्याकडे तरी काय आपल्यापेक्षा वेगळं आहे त्यांना माहिती नाही ना. हा जगद्गुरु तुकोबारायांना भेटलेला आनंद बाकीच्या लोकांना कळत नव्हता ना. हा कळाला असता तर मग ते गण म्हणत होते घ्या रे हो नका रानवरी. पण वरून परिस्थिती काय अरे याचीच पंचायत म्हणले नाही का. हे असं होत असतं ते. जरी एखादा तळमळून सांगत असत तर आपलं असतं पण याच्याकडे तरी का कोणाला श्रीमंत आहे वा नाही का. नाथ महाराज जर सोडले तर बाकी सगळ्या संतांची अवस्था हीच आहे ना. हा श्रीमंताचं तरी थोडं वजन पडत बा नाही का. हा तर जे महात्म्यांची परिस्थिती अशी आहे. तुकाराम महाराज म्हणतो अरे पटलंजींनीच्या तुला परमार्थाचा एकही धक्का सहन होत नाही अशी जर आहे तर मग तू परमार्थ सुखाला कसा प्राप्त होशील. चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया ऐकल्या वाया वर्ता. ऐका जीवो जे भाव येत नाही तुका ते पाहिजे आराले. बिंबे निवळले तरी भाषे. अशा मार्गाने जावे की ज्या ठिकाणी जायचे आहे तेथे तो मार्ग बिनचूक नेऊन पोहोचते. परमार्थाचाच मार्ग सांगतात. गुरु दाविल्या वाटा तो मार्ग खरा असतो. वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पार होती उपकार अगणित. हा तो मार्ग कसा पाहिजे बिनचूक. इतका बिनचूक पाहिजे ना. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी. काही साधू संत जाऊन आले ना. एखादा मनुष्य जर पंढरपूरला जाऊन आला तो दुसऱ्याला बरोबर नेईन का नाही. तसंच आहे. साधू संत जाऊन आले ते कायम जाऊन येतात. आलं याचे कारण नाही का. परत जाते परत काही लोक शिडीवर चढत यावी उतरत यावी. तसं हे काय वैकुंठात जातात काम असलं का येतात काम संपलं का परत निघून जातात चालत्या पावली. म्हणून
अशा मार्गाने जावे की ज्या ठिकाणी जायचे आहे तेथे तर बरंच रस्ता सांगत म्हणजे शास्त्र आहे ना हो. हा? अहितापासून काढी ती इथं देऊन वाढायची नाही श्रुती पुरती माऊली जगा. त्या ठाई प्राप्त होण्याची पूर्वी ज्या काही हकीकती ऐकल्या असतील त्या तिथे प्राप्त झाल्यावर व्यर्थ आहेत. अहो मी काय पाया पडून सांगतो ते सरळ ऐका. भावी तेथे जाण्याची वाट नाही काय. भाव प्राप्त होण्याकरता भाव पाहिजे तेव्हा ती एक वाट आहे नाही का. जे पाया पडून सांगतो म्हणले. लागून या पाया विनवितो तुम्हाला करे ताळी मुखी बोला नामा मुखी बोला नामा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीचा नामे तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे भूत ग्रंथी बोलियले. पाया पडून आता आपण त्यांच्यावर काही उपकारच करून ठेवले तो पाया पडते नाही तर काय करते नाही का. जोडून करचरणी ठेवीला माथा परिसावी विसनती माझी पंढरी नाथा. म्हणजे संत आपल्या पाया पडतात. जगद्गुरु तुकोबाराय आवाज येतो ना. हा येतो. पांडुरंग ज्याची पूजा करतो त्या जगद्गुरु तुकोबाराय आपल्या पाया पडतात. म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा मोठीच आहे ना मग. नाही नाही. कुमारिका मुली जी कोणी बाळंतीण झाली आहे तिच्या बाळंतपणाचा अनुभव सांगता येत नाही. काही गोष्टी सांगता येत नाही ना वाचना. तुकाराम महाराज म्हणतात येथे मन उत्कंठित पाहिजे. कारण जर बिंबाच्या ठिकाणी आलेले ढग निवळले असतील तर बिंब भासेल स्पष्ट दिसेल. जसं कोणत्याही क्षेत्रामध्ये अनुभव महत्वाचा आहे नाही का. अनुभव स्वतःच घ्यावा लागायचा. सगळेच अनुभव स्वतः घ्यावा लागते असे नाही. परमार्थाचा विषय हा. परमार्थामध्ये अनुभवाला फार महत्व आहे. फार महत्व आहे. म्हणून उत्कंठा महत्वाची. उत्कंठा मनाची उत्कंठा. मला कधी भगवंताचं दर्शन होईल, कधी संताची भेट होईल, कधी भगवंताचा साक्षात्कार होईल, कधी दर्शन होईल, ही उत्कंठा तळमळ. काय नाही लवत झाडी विसरी वेळी देव भाव जया अन्न फळे उपदेश ढसायचे त्या नाव काय नाही असं जड दगड तो आबोला ना तुका म्हणे कुचर दाना तैसा म्हणाटे. वारा आला म्हणजे झाड वाकत नाही काय. वेळा मनुष्य आपले देहाला विसरत नाही काय. ज्याच्या ठिकाणी उपदेश बिंबत नाही त्यास ढसाळ म्हणजे अविचारी जड म्हणतात. आता एवढा जो आज उपदेश केला ना महाराजांनी आपल्याला, तो जर आपल्या मनावर नाही बिंबला आपल्याला ढसाळ म्हणलं तर अविचारी जड. दगड हा न बोलणारा जड असतो नाही काय. मग आपल्यामध्ये दगडामध्ये काय फरक. मातीच्या खोळे दगड आला पोटाशी.
वेडा माणूस आहे ते याला विसरतो ना. हा. मग मुक्त आहे का? नाही नाही. मग त्याला सोपं झालं असतं नाही का? हा. देवाचा खरी आहे उपकार. हा. वारा आल्यावर झाड वाकत आणि आंबे लागल्यावर झाड वाकत, पण फरक आहे ना. हा? हा. तसं अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण झाल्यानंतर स्थिती वेगळी. आणि वेडा माणूस द्यायला विसरतो म्हणजे तो ती काय अवस्था नाही. कारण महाराज म्हणतात ज्याप्रमाणे कुत्सर दाना शिजलेल्या अन्नात मिळत नाही, त्याप्रमाणे मूर्ख परमार्थात मिसळत नाही. त्याला कुत्सर म्हणले, कुत्सर. एवढ्या याच्यातून कुत्सर शिजत नाही म्हणजे किती अवघड आहे. भिजतही नाही, भिजतही नाही, शिजतही नाही. तसा हा मूर्ख परमार्थात मिसळत नाही. असं दीक्षेचा दिमाग शिकवण्या दावी, हिऱ्याईशी केवी गारगोटी, मर्यादा ते जाणे अरे या भाग्या देवाच्या आईशी या सकळ मूर्ती. काय पडलाशी लटिक्याची भरी, ओवाळणी थोरी परती सांडी तुका म्हणे पुढे, दिसत असे घात करीतो फजित म्हणून. गारगोटी जरी हिऱ्यासारखी चमकली तरी ती जशी हिरा होत नाही. होईन नाही नाही. आता गारगोट्या तर किती काय भेटत नदीमध्ये गेल्यावर, काय ट्रक न भेटते नाही का. पण हिरा नाही भेटत. नाही. त्याप्रमाणे दुसऱ्याचे पाहून शिकून डौल दाखवला तर ते खरं नाही. सोंग तर अजिबात नको, परमार्थाचं सोंग तर अजिबात नको. अरे कारण त्या सर्वभूती देवता येत अशी शास्त्र मर्यादा आहे. तू खोट्याच्या भरी काय पडला, आपल्या ठिकाणी थोरवी पलीकडे टाकून दे. आजची अभंग जवळजवळ फटकारलेली ती सगळी. ते परमार्थाचं सोंग करू नये, दुसऱ्याचं सोंग आणू नये. बरेच लोकांना असं सोंग आणायला बरं वाटतं नाही का, एखाद्याचं ऐकलं का तसाच आवाज काढीत्या काही काही, तसं ते करायला पाहत्या. मजा आहे का ते काही. जे आपलं वास्तव खरं असेल ते नाही का, त्याला काही शोभा असते. सोंग परमार्थामध्ये नको. ते सोंग करतात लोक. साधू संतांची सोंग घेते, कोणी देवाचे सोंग घेते. काय महाराज म्हणायचे हे काही योग्य नाही. संतांचं सोंग घे, संतांची काय काय पावित्र्य, काय त्यांचं जीवन, काय कोणा सोंग घ्यावा. काय अधिकार असतो नाही का. एकच सांगायचंय महाराजांना या अभंगातून, डौल करू नये म्हणजे सोंग करू नये. आणि शास्त्र सांगतं का सर्व मध्ये देवच भरलाय नाही का. तसं पाहिलं तर आहे, पण ते काही पटत नाही बुद्धीला. असा देवच भरलाय. सर्वाभूती पाही एक वासुदेव. त्याच्याकरताच संत एवढा खटाटोप करतात. करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. कारण पुढे तुझा घात दिसतो म्हणून मी तुला फजिती करतो नाही का. मग पुढे किती घात आहे मोठा.
एखादा रस्ता जर घाटाचा असला, काही चोऱ्या मारायचा असला, आपण म्हणतो जाऊ नको बाबा त्या रस्त्याला. तर पाया पडून सांगतो त्या रस्त्याला जाऊ नको. रोज काही ना काही ऐकायला येतंय. सांगायचं का नाही, शहाणे माणूस. आई वडील सांगत पोरा या रस्त्याने काही जाऊ नको बाबा, नाही का. रस्ता काही चांगला नाही, तिकडे लांब पडला तर पडू दे, तर चांगल्या रस्त्यानं जाय. का त्याला माहिती आहे ना धोका आहे, घात आहे. अरे मग काय वेगळं आहे संतांचं तरी, नाही तरी त्याला जन्म वाया. करिता भरोरी दुरावशी दुरी भवाची पुरी व्हावशी, काही न लगी एक भावची कारण तुका म्हणी आन विठोबाची. पुंडलिका वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.